नमस्कार श्रोते हो. लेखक श्रीनिवास गोडसे यांच्या लेखनानंदमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेखाचं नाव आहे सजग योग. सजग उपनिषद. सर, देव कुठे असतो? हस्ताक्षर शिकायला आलेला छोटा शौर्य विचारता झाला आणि मी स्तब्धच झालो. आता त्याला काय उत्तर द्यायचे? देव म्हणजे काय, कुठे असतो? मनाशीच हसलो. शौर्य मुळातच चौकशा स्वभावाचा, चुळपुळ्या. अक्षर कसे काढायचे ते समजून घेता घेता क्लासमध्ये अनेक पद्धतीने वेळ काढण्यात पटाईत. हो, वेळ घालवायला काही बाई असेल म्हणून मी मागे 1-2 वेळा त्याच्या त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष पण केले. पण त्याने एकदा नाही, दोनदा नाही, तर 3ऱ्यांदा हा प्रश्न विचारला होता. एकूणच त्याला हा प्रश्न गप्प बसू देत नव्हता हेच खरे. शेवटी त्याला उत्तर तरी काय द्यायचे हा एक प्रश्न होताच की. गेले अनेक वर्ष तेजज्ञान फाउंडेशनच्या संपर्कात असल्याने ती सर्वच विचारधारा माहिती होती. पण या शौर्य बाळाच्या स्तरावर कसे उत्तर द्यावे ते समजेना झाले. शेवटी मनातल्या मनातच प्रार्थना केली, हे परमशक्ती, आता तूच सुचव तुला काय सुचवायचे ते. आणि मनात उमटणाऱ्या विचारांची वाट पाहू लागलो. मनात डोकावलो, पण कुठेच शब्द नव्हते. माझे मन मीच पाहत होतो सजग होऊन. आणि अचानक तोंडातून शब्द उमटले, शौर्य, सांग बरं, जग किती मोठं आहे? मलाच आश्चर्य वाटले, पण आता शौर्याकडून येणाऱ्या उत्तराची वाट पाहू लागलो. शौर्याने न बोलता वही उघडली आणि एका कोऱ्या पानावर पहिल्यांदा 1 काढला आणि त्यावर 0 देत राहिला. 1 ओळ, 2 ओळ, 3 ओळ झाली आणि असे करत करत शेवटी ते पानभर 0 काढून झाले. एवढं मोठं? पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर बालसुलभ मिश्किल हसू. मी पण पाहतच होतो. पुन्हा शब्द आले. बोललो, एवढी वही भरून जरी 0 काढलीस तरी जग त्यापेक्षाही मोठं आहे. कारण जग असं अंकात मोजताच येणार नाही. आपल्याच तोंडातून येणाऱ्या शब्दांचा साक्षीदार होऊन बघत होतो. शौर्याच्या हातातून वही काढून घेतली आणि शब्द आले, या सर्व शून्यांच्या सुरुवातीला जो तू 1 लिहिलायस ना, हां, तो म्हणजे ईश्वर. निरागस नजरेने शौर्य बघतच राहिला होता. पुन्हा शब्द आले. सुरुवातीला लिहिलेल्या 1 अंकाकडे बोट दाखवून बोललो, बघ, हा जर 1 काढून टाकलास तर बाकी शून्यांना काही अर्थ आहे का? हा 1 नसताना बाकी शून्यांची काही किंमत होईल का? नाही, 0 राहील फक्त. मग समज की हा 1 म्हणजे ईश्वर. त्या एकाशिवाय सगळे जग 0 आहे. न बोलता शौर्याने माझ्या हातातून वही घेतली आणि पहिल्यांदा 1 लिहिला होता तो खोडून तिथे 2 काढले आणि हसून माझ्याकडे पाहू लागला. पुन्हा शब्द आले. 2 म्हणजे काय? तर एकाची पुनरावृत्ती झाली, तोच परत आला. परत परत 2 वेळा एकच आला की त्याचा 2 होतो. जगात एवढे जेवढे अंक आहेत ना, त्यात 1 या अंकाचीच पुनरावृत्ती दर्शवली जाते व म्हणजे 1 अंक हाच खरा अंक आहे. ईश्वर असा पुन्हा पुन्हा पुनरावृत्त होतो म्हणून 2 पासूनचे पुढचे अंक निर्माण होतात. पण खरे अस्तित्व हे या 1चेच आहे हो. थोडक्यात हा 1 म्हणजे ईश्वर आहे म्हणून हे जग आहे. नाहीतर या जगाच्या पसाऱ्याला काही अर्थच नाही रे. ईश्वराशिवाय जग म्हणजे केवळ 0, काहीही अर्थ नसलेले. शौर्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. पुढे मनापासून तो अभ्यासात रमून गेला. थोड्या वेळाने त्याची वेळ झाली. त्याचे पालक आले आणि त्यांच्याबरोबर उड्या मारत मारत तो निघूनही गेला.
नंतर मात्र मी माझ्या तोंडातून आलेल्या उत्तरांचाच विचार करू लागलो. हे सगळं बोलणं आलं तरी कसं? आपला तो अधिकारच नाही. बुद्धीची लायकी नाही तरी अशी आगळी उत्तरे निसर्गाने आज या देहाचा वापर करून दिली होती. नकळत हात जोडले गेले. डोळ्यात पाणी उभे राहिले. शौर्यचे माहिती नाही, पण पण माझ्या मनातल्या शंका मात्र नाहीशा झाल्या. पाऊस पडून जावा आणि निर्मळ नितळ आकाश उरावे असे काहीतरी झाले होते. मनाच्या प्रसन्न तृप्त भावना होत्या त्यावेळी. इथल्या DKTE कॉलेजमध्ये माझा मित्र राजाराम होता. ओरिसातून आलेला हा राजाराम दुकानात कायम येत जात असे. कुठल्या तरी एका प्रसंगात तो धाडकन जमिनीवर पडला होता याचे वर्णन त्याने गमतीशीर केले होते. तो बोलला होता, भाईजी सच बताता हूँ, मैं देख रहा हूँ कि मैं गिर रहा हूँ. चेहऱ्यावर हसू पसरले. त्याच्या या वाक्याची आठवण झाली आणि ती मला कायमच होत असते. कारण तो पडताना किती सजग होता याचे ते उदाहरण वाटते. जीवनात असे प्रसंग आले जे मी मनापासून जगलो, सजगपणे जगलो. किंबहुना असेही म्हणता येईल की ते जगणे तेच जे तुम्ही वर्तमानात राहून जगता, प्रत्येक क्षणाचा आनंद घेता, साक्षीदार होता. पंढरपूरच्या विठोबासारखे कमरेवर हात ठेवून साक्षीची अवस्था होता. ती अवस्था म्हणजे शुद्ध समाधी, विचारहीन अवस्था. जगाचा नियंता तो आहे. आपणच निर्माण केलेल्या जगाचे खेळ पाहतोय तो, कमरेवर हात ठेवून सजग भावाने. कदाचित सूर्यासारखी तो दिनकर उगवतो मावळतो म्हणणे चुकीचेच. खरे तर तो पृथ्वीपासून इतक्या लांबवर एका जागी स्थिर होऊन प्रकाश देत आहे. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळेच आपल्याकडे दिवस रात्रीचे हे आभास निर्माण होतात. आपल्या केवळ लांब असण्याने प्रदक्षिणा मारणाऱ्या पृथ्वीवर काय काय घडते याची त्या प्रभाकराला कल्पनाही नसेल. दत्तात्रेय दिगंबरांनी त्यांच्या जीवनात अनेक गोष्टींच्या बाबतीत सजग राहून अनेक गुरु केले. प्रत्येकाकडून काही ना काही शिकत गेले. आपल्या जीवनातही असे प्रसंग येतच असतील ज्यावेळी आपण सजग असू. माणसाचे मन म्हणजे आंदोलता लोलक आहे. चंचलता हा मनाचा स्वभाव. अहो, त्याला नियंत्रणात आणणे आणि सजग बनवणे ही जीवनाची एक प्रकारे परिपूर्तीच. क्षणात भूतकाळात तर क्षणात भविष्यकाळात आंदोलणारे हे मन वर्तमानात स्थिर होतच नाही. तेच दुःखाची आणि सुखाची निर्मिती करत राहते आणि काल्पनिक जगात भटकत राहते. आनंदाची पर्यायाने वर्तमानाची अनुभूती हीच खरी जीवन अवस्था, तेच सजगतेचे लक्षण. शौर्याच्या निमित्ताने या नश्वर शरीराचा वापर निसर्ग कसा करून आपल्या मुखातून बोलतो याचा साक्षीदार होण्याची संधी लाभली, हेच भाग्याचे क्षण. ते पुन्हा पुन्हा अनुभवायला यावेत याकरता आणि असाच सजगयोग कायमच घडत राहावा यासाठी ईश्वराच्या चरणाशी नम्र प्रार्थना. धन्यवाद श्रोते हो. तुम्हाला असेच नवनवीन लेख ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद.